नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, वन विभागातील वनरक्षक या पदाची ऑनलाईन परीक्षेच्या आधारे वनरक्षक पदाकरिता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या अगोदर निकाल जाहीर करण्यात आलेला होता, तर या ठिकाणी पहा गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल जाहीर सूचना वन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। नेमकं त्या जाहीर सूचनेमध्ये काय म्हटलं आहे त्याची आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळवू शकता। जाहीर सूचनेमध्ये काय म्हटलंय, वन विभागातील वनरक्षक गट क पदाची जाहिरात दिनांक 8/6/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात दिनांक 2/8/2023 ते 11/8/2023 या कालावधीत घेण्यात आली। ही जी जाहिरात आहे ती कधी प्रसिद्ध झाली होती आणि या बाबतीत ऑनलाईन परीक्षा कधी घेण्यात आली होती याबद्दलची माहिती दोन मुद्द्यांमध्ये देण्यात आली आहे। दरम्यान अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत। त्यामुळे वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्तावर निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे। पेसामधील जी पदे आहेत ती पदे वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करण्यास शासनाच्या सूचना या ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत आणि वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्तावर निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे। याबाबतची तिसऱ्या मुद्द्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। आता चौथ्या मुद्द्यात काय म्हटलंय, आता वनवृत्तावर गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट या सोबत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे जसे की कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप, धावणीचे वेळापत्रक, निवड सूची इत्यादी वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। याबाबत वेळोवेळी उमेदवाराने संकेतस्थळ पासून माहिती घ्यावी। सदर गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात येत आहे। तर या ठिकाणी तुम्ही आता ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर लॉग इनच्या इंटरफेसवर आल्यानंतर या ठिकाणी तुमची गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जसं की मित्रांनो, आता आपण ठाण्यावरती जर क्लिक केलं, ठाणे या जिल्ह्याच्या नावावरती जर क्लिक केलं तर ठाण्याची गुणवत्ता यादी या ठिकाणी आपल्याला डाउनलोड होताना दिसेल। त्यानंतर भरती प्रक्रियेचे पुढील जे टप्पे आहेत जसे की कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप, धावणीचे वेळापत्रक, निवड सूची इत्यादी वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती वन विभागाकडून या जाहीर सूचनेमध्ये देण्यात आलेली आहे। जर हे संपूर्ण जे टप्पे आहेत ते तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील तर mahaforest.gov.in या संकेतस्थळावर वारंवार भेट देऊन संपूर्ण माहिती घ्यावी अशी वन विभाग आपल्याला जाहीर सूचना देत आहे। अशा पद्धतीने ही वन विभागाकडून जी गुणवत्ता यादी आहे ती अशा पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आली। या ठिकाणी पार्टिसिपेंट आयडी, नेम, जेंडर, कॅन्डिडेट्स कॅटेगरी आणि या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन असेल तर एक सर्व्हिसमॅन, स्पोर्ट्समॅन, फिमेल जे आरक्षणामधून मोडतात त्यांची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यानंतर मार्क्स ऑब्टेन इन ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ 120 अशी गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। मग आता मित्रांनो, या ठिकाणी आता कोणाकोणाला कागदपत्र पडताळणीसाठी वगैरे जे काय पुढील टप्पे आहेत त्यासाठी कोणाला बोलवलं जाणार आहे, तर ज्यांनी 45% पेक्षा जास्त गुण घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवलं जाणार आहे। तर ही झाली मित्रांनो गुणवत्ता यादी संदर्भातली माहिती। आता आपण जे एका वनवृत्ताचं म्हणजे अमरावती विभागाकडून जाहीर सूचना देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नेमकं त्या जाहीर सूचनेमध्ये काय म्हटलंय त्याची माहिती आपण पाहूया। तर असे जे वेळापत्रक आहेत मित्रांनो, जे वनवृत्त आहेत ते प्रत्येक विभागाचं तुमचं या ठिकाणी प्रसिद्ध होईल। जसं की आता हे ऑनलाईन परीक्षेच्या आधारे वनरक्षक पदाकरिता गुणवत्ता यादी जशी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यावर आता वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध व्हायला सुरू होतील। ती जी अपडेट आहे मित्रांनो ती जशी येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल। आणि आता जी आपण माहिती पाहत आहोत ती अमरावती वनवृत्ताकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती पाहत आहोत। अशा पद्धतीनं सर्वांचं येणार आहे। या ठिकाणी अमरावती विभागानं कशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे ती पहा। शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी आणि
शारीरिक पात्रता तपासणी दिनांक 20 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 6 या दरम्यान करण्यात येणार आहे। तपासणीचे स्थळ बांबू गार्डन, वडाळी, अमरावती तालुका जिल्हा अमरावती। तपासणीचे दैनंदिन वेळापत्रक हे वन विभागाच्या महाफॉरेस्ट.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तपासणीचा दिनांक व स्थळ प्रत्येक उमेदवाराला ईमेलद्वारे वेगळ्याने कळवण्यात येत आहे। सर्व संबंधित शारीरिक पात्रता व कागदपत्र तपासणीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणीकरिता वेगळ्याने बोलवण्यात येईल। धाव चाचणीचा कालावधी हा दिनांक 30 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुवारी 2024 एकूण 5 दिवस, वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 5 असा राहील। धाव चाचणीचे स्थळ अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ MIDC तालुका जिल्हा अमरावती या ठिकाणी तुमची धाव चाचणी होणार आहे। धाव चाचणीचा बद्दल या ठिकाणी माहिती अमरावती वनवृत्ताकडून देण्यात आलेली आहे। अशा प्रकारची माहिती प्रत्येक वनवृत्ताकडून प्रसिद्ध करण्यात येईल। जशी माहिती मला मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्याच्यानंतर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तपासणीकरिता अनिवार्य दस्तऐवजीची सूची खालील प्रमाणे आहे। तपासणीकरिता मूळ कागदपत्रासह आणि एक जादाचे स्व साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतिशय उपस्थित राहावे। म्हणजेच तुम्हाला मूळ कागदपत्रा सोबत जे झेरॉक्स कागदपत्र आहे ते एक्स्ट्राचा एक सोबत ठेवायचा आहे आणि त्याला सेल्फ अटेस्टेड करून उपस्थित राहायचं आहे। काय काय कागदपत्र लागणार आहेत? प्रवेश पत्र, परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र, ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत, त्यानंतर शैक्षणिक पात्रता, उच्च शैक्षणिक पात्रता संबंधित कागदपत्रे, त्यानंतर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे वयोमर्यादेबाबत आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर लागू असल्यास, त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याचे आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS लागू असल्यास प्रमाणपत्र, त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, त्यानंतर अनुसूचित जाती ST प्रवर्गातील उमेदवारांकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अनिवार्य आहे। त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्यास तसे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आणि सोबत आधार कार्ड हे एवढी कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायची आहेत, ओरिजिनल आणि झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून। त्यानंतर वरील प्रक्रियेमधील वेळोवेळी अद्ययावत होणाऱ्या बाबी या महाफॉरेस्ट.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती अमरावती वनवृत्ताकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अजूनपर्यंत तरी ऑफिशियल वेबसाईटवर कुठल्याही प्रकारचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं नाहीये। आत्ताच कोणालाही कुठेही जायचं नाही। जसं ऑफिशियल वेबसाईटवर अशा पद्धतीचे वेळापत्रक येईल त्यानंतरच तुम्हाला जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी। त्यानंतर मित्रांनो, पुरुष उमेदवार 5 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी कशा प्रकारची आहे त्याची बद्दल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। एकूण 80 गुणांची ही तुमची 5 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी असणार आहे। त्याच्यासोबतच खाली महिला उमेदवार 3 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणीची एकूण 80 गुणांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। किती मिनिटं धावले तर तुम्हाला किती मिनिटं गुण, त्यानंतर किती मिनिटापेक्षा जास्त तुम्हाला वेळ लागला त्याचे हळूहळू गुण कमी होत जाणार, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्हाला जर हा PDF पुन्हा एकदा वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा PDF देऊन देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पुन्हा एकदा PDF वाचू शकता। जर मित्रांनो अजून इतरही अपडेट बद्दल मला जशी माहिती मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल। त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।